सूर्य आणि चंद्र. एका गावात सूर्यकांत आणि चंद्रिका नावाचे एक जोडपे राहत होते. त्यांच्या जीवनात दोन सुंदर फुले उमलली होती, वजा निलय आणि तन्वी. सूर्यकांत सूर्यासारखा तेजस्वी होता, जो घराला ऊर्जा आणि प्रकाश देत होता. तर चंद्रिका चंद्रासारखी शीतल होती, जी घराला शांतता आणि प्रेम देत होती. ती नेहमीच मुलांच्या जवळ असायची, त्यांच्या लहान-सहान दुखापतींवर फुंकर घालणारी. जेव्हा मुलांना भूक लागायची तेव्हा चंद्रिकाच्या हातचे जेवण म्हणजे फक्त अन्न नव्हते, ते प्रेम होते. प्रत्येक घास आईच्या ममतेने भरलेला असायचा. पण सूर्यकांतने आणलेला प्रत्येक रुपया फक्त पैसा नव्हता, तो मुलांच्या भविष्यासाठी बांधलेला एक मजबूत पाया होता. तो रात्रंदिवस काम करत असे, जेणेकरून त्यांच्या स्वप्नांना पंख मिळतील. जेव्हा मुले चुका करायची तेव्हा चंद्रिका त्यांना समजावून सांगायची, आईला समजतं बाळा, काही हरकत नाही. ती त्यांची बाजू घेऊन त्यांना जवळ घ्यायची. त्याचवेळी सूर्यकांतला कठोर व्हावे लागले. वडील रागावतील असे म्हणून मुले एकमेकांना सावध करायची, पण त्याच्या रागामागे त्यांना शिस्त लागावी हीच तळमळ होती. एकदा निलय पडला आणि त्याला खूप लागले. चंद्रिका त्याला मिठी मारून रडली. तिच्या डोळ्यांतील अश्रूंमध्ये फक्त प्रेम होते. सूर्यकांतने त्याला समजावले, बाळा, पडल्यावर रडत नाहीत, पुन्हा उठून उभे राहायचे असते. त्याच्या डोळ्यांतही पाणी होते, पण ते कुणाला दिसले नाही. चंद्रिका चंद्रासारखी शीतल होत गेली, प्रत्येक क्षणी मुलांच्या जवळ. ती त्यांच्यासाठी एक सुरक्षित आणि शांत जागा बनली. आणि सूर्यकांतला कळलेच नाही की तो कधी सूर्याच्या अग्नीसारखा कठोर झाला. पण त्याला माहीत होते की सूर्याच्या उष्णतेशिवाय कोणतीही गोष्ट वाढत नाही. चंद्रिका त्यांच्यासाठी धरतीमाता बनली, जी त्यांना आधार देत होती, आणि मदर नेचर बनली, जी त्यांना जीवनाचा अर्थ शिकवत होती. आणि सूर्यकांत फक्त एक वडील राहिला, ज्याने जीवनाला सुरुवात करण्याची जबाबदारी घेतली. पण त्याला माहीत होते की त्याच्या कठोरतेतच मुलांचे भविष्य सुरक्षित होते.